आज मी बनवलं होतं हे क्रीमी मलाई मशरूम आणि गार्लिक फ्राईड राईस. तर याचं कॉम्बिनेशन एवढं छान लागतं ना, ज्यांना कोणाला मशरूम आवडत नाही त्यांनी ही डिश नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला देखील मशरूम आवडायला लागेल. खूपच छान बनली होती ही डिश. तर चला मग अगोदर मी काही तयारी करून घेतली. तर हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या, एक लाल मिरची कापून घेतली, खूप सारी कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण मी बारीक बारीक कट करून घेतला. आणि फुलगोबी आहे ना आपली, त्याला मी चॉप करून घेतली चॉपरमध्ये, जेणेकरून एकदम बारीक होईल. हाताने एवढं बारीक बारीक कट करायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी चॉपरच्या साह्याने याला बारीक करून घेतला आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कढई त्यामध्ये टाकायचं आहे बटर आणि छानपैकी याला परतून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण आणि हिरवी मिरची टाकून ह्याला परतायचं आहे. तर लसूण आणि बटरचं कॉम्बिनेशन म्हणजे खूप छान लागतं. तर त्यामध्ये टाकायचं आहे आपण शिजवून ठेवलेला भात, वरतून 1 चम्मच चिली फ्लेक्स आणि 1 चम्मच ऑरेगानो आणि कोथिंबीर टाकून छान ह्याला आपल्याला आता मिक्स करायचं आहे. तर हे पहा, भात मी शिजून चाळणीत गाळून घेतला होता, जेणेकरून त्याचं सगळं एक्सेस वॉटर ड्रेन होऊन जाईल आणि भात आपला एकदम अगदी मोकळा होईल. तर पहा, आपला गार्लिक फ्राईड राईस रेडी आहे. त्यानंतर आता आपण बनवूया मलाई मशरूम. त्यासाठी मी सगळ्यात अगोदर पॅनमध्ये बटर टाकले आणि भरपूर सारा लसूण मी यामध्ये फ्राय करून घेतला आहे. तर हे पहा, लसूण फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी टाकली हिरवी मिरची देखील मी थोडीशी फ्राय करून घेतली. आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत मशरूम. तर मशरूमला मी छान मस्त धुवून ते क्लीन करून ठेवलं होतं. आणि त्यानंतर मशरूम घालताच आपण वरतून घालणार आहोत फुलगोबी, जी आपण चॉप करून ठेवली होती. तर याला फास्ट गॅसवरतीच आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण मशरूमला पाणी सुटतं खूप लवकर. त्यामुळं फास्ट गॅसवर आपण याला लवकर हलवलं तर मशरूम पण शिजून निघतील आणि पाणी देखील एक्सेस वॉटर आपलं सुकून जाईल. त्यानंतर मग पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. हवं असेल तर तुम्ही बटर देखील टाकू शकता किंवा तूप देखील वापरू शकता. तर 2 चम्मच मैदा घातला आहे मी आणि 2 चम्मच मैद्याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त कलर पूर्ण चेंज नाही करायचा आहे, चांगलं फक्त भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थंड दूध म्हणजे खूप जास्त थंड, जसं फ्रीजमधलं काढलेलं दूध ते लगेचच आपल्याला टाकायचं आहे. तर एक मोठी वाटी भरून तुम्ही टाकू शकता, जेवढं तुम्हाला पातळ हवं असेल तेवढं. त्यानंतर मग यामध्ये टाकला आहे मी 1 चम्मच ऑरेगानो, 1 चम्मच चिली फ्लेक्स आणि 1 चम्मच काळी मिरी पूड. तर या सगळ्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपलं क्रीमी मलाई रेडी आहे, क्रीम याची. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत जे आपण